हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटरमिनंट मेथड याबद्दल माहिती पाहणार आहोत. डिटरमिनंट मेथड आणि प्रॅक्टिस सेट 1.3 याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत आपण. डिटरमिनंट मेथड म्हणायचं कशाला त्याबद्दल पाहिजे. डिटरमिनंट मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला अशा प्रकारचे पाहिजे ए बी सी डी या ठिकाणी काय येतील, तुमचे नंबर येतील, म्हणजेच एलिमेंट नाही येतील त्यातले. याच्यात जर पाहिजे डिटरमिनंट मध्ये काय करतात, त्याला क्रॉस मल्टिप्लाय, म्हणजेच याच्यात जर घेतला आपण तर ए इंटू डी मायनस बी इंटू सी म्हणजेच ए डी आणि डी सी याचा काय करायचा, क्रॉस मल्टिप्लाय. याची डिग्री जर पाहिली, डिग्री कशाची, डिटरमिनंट मेथडची किती 2 असते, कारण की याच्यात 2 एलिमेंट असतात. इथं 2 एलिमेंट, इथे 2 एलिमेंट, डिग्री किती त्यातली 2. आणि हाच क्वेश्चन डिग्रीवाला जो होता तो यावर्षी 2025 ला बोर्डमध्ये आलेला होता. आणि मॅक्झिमम विद्यार्थ्यांना तेच कुठाने करून ठेवले की ची डिग्री काही 1 लिहिली, काही 2 लिहिली, काही 0 लिहिली. कारण की याच्यात जर पाहिलं तर काही नंबर आले होते, नंबरानुसार काही ना आन्सर काढायच्या नंतर तिचा नंबर होता म्हणून डिग्री 0 लावली. परंतु ज्यावेळेस डिटरमिनंट मेथड असते त्या डिटरमिनंटची डिग्री किती असते, तुमची 2 असते. त्याच्यामुळे बाकीचे कुठाने करायचे नाही, जास्त डोकं लावायचं नाही. डिग्री किती लिहायची, 2 लिहायची. कशाची, डिटरमिनंटची, जर आलं बोर्डला तर. त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 1.3 कडे. यातला पहिला प्रश्न जर पाहिला तर काय, तुमचा फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट नंबर. म्हणजे तुम्हाला ह्यात दिलेल्या फिल इन द ब्लँक्स कम्प्लीट करायचे आणि त्याच्यात कोणता करेक्ट नंबर येतो तो काय करायचा, तिथं फिल करायचा. आता हा क्वेश्चन जर पाहिला तर तुमचा नोव्हेंबर 2020 ला जर पाहिलं तर किती मार्क आला होता, 2 मार्क्स आला होता. म्हणजेच अशा प्रकारचे जर प्रश्न पाहिले बोर्डला आतापर्यंत 1 किंवा 2 मार्काला अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेसला येईल किंवा सॉल्व्ह करण्यासाठी येईल. किती 1 किंवा 2 मार्क्सला ऍक्टिव्हिटी बेसला येईल. कधी तुमचे जर पाहिले तर सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला क्वेश्चन आलेले आतापर्यंत बोर्डचा जर विचार केला तर हा क्वेश्चन एकदम सोपा आहे. आणि क्लासमध्ये जे 100 मुलं असेल तर 99 मुलांना हा क्वेश्चन जमतोय सुद्धा. कसा, यातलं क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे यातले क्रॉस नंबर घ्यायचे, याचे क्रॉस नंबर घ्यायचे, दोघांच्या मिडलला काय घ्यायचं, मायनस साइन घ्यायचं. म्हणजे त्यातला 3 आणि 5 ह्या दोघांचा क्रॉस वाले नंबर, हे दोघांचं काय करायचं, तिथं मल्टिप्लाय करायचा. म्हणजे 3 मल्टिप्लाय 5 क्रॉस नंबर घ्या. मिडलला प्रत्येक वेळेस तिथे मायनस असेल. कोणती मेथड आहे, डिटरमिनंट मेथड. हे दोघांचं मल्टिप्लाय इथं 4 आणि 2 चा, म्हणजे तिथं किती 2 आणि त्याला 4, हे दोघं क्रॉस मल्टिप्लाय. आता तुम्ही लिहिताना काय करतात, एक टर्म इकडे लिहितात, एक इकडे लिहितात. एका खाली इक्वल घ्या. मॅथमध्ये एक खाली इक्वल घ्या, म्हणजे तुमचं अक्षर जरी मीडियम जरी असलं तरी ते व्यवस्थित दिसेल, मार्क्स देणारा व्यवस्थित देईल. आता याच्यातला पाहिजे क्रॉस नंबर लिहिले आपण पहिले, हे दोघंच काय करायचं, मल्टिप्लाय. 3 5 चा किती येतो तिथं 15. त्याच्यानंतर 2 4 चा 8, 15 मायनस 8 मीन्स किती आले ते 7. हे अवघड वाटलं तुम्हाला आतापर्यंत. फक्त क्रॉस नंबर घ्यायचे, मिडलला मायनस घ्यायचं. पहिल्या दोघांचं मल्टिप्लाय 15 आलं, लास्ट दोघांचं मल्टिप्लाय केला 8 आलं, दोघांचं सबट्रॅक्शन किती आलं ते 7. एवढं सोपं विचारलं तुम्हाला 2 मार्क्सला. याच्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे तुमचा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग डिटरमिनंट. एक तर पहिला आला तर तुमचा ऍक्टिव्हिटी बेसला क्वेश्चन येतो, तसा नसेल आला तर अशा प्रकारचा येतो. प्रत्येक वर्षी तुम्हाला बोर्डला कोणता ना कोणता तरी प्रश्न येतोच आतापर्यंत जर विचार केला तुम्ही तर. आता याला जशी तुम्ही ऍक्टिव्हिटी पहिला प्रश्न सोडवला तशाच पद्धतीने सोडायचा. फक्त याला काय करायचं, तुमच्या ऍक्टिव्हिटी मध्ये काही नंबर द्यायला असतात, इथं तुम्हाला सोडावं लागतात. आता याच्यात जर पाहिलं तर तुम्ही काय करणार, क्रॉस नंबर घेणार. क्रॉस नंबर कोणते तुमचे, हे 2 क्रॉस. इथून सुद्धा -1 इंटू कोणता घ्यायचा क्रॉसला, त्याला 4 घ्यायचा. मायनस फॉर्म्युल्यातला, हे कोणतं मायनस आहे, फॉर्म्युल्यामधले. परत त्या दोघांचं मल्टिप्लाय करा 7 आणि 2 चा, 7 इंटू 2. ऐकता, फर्स्ट हे दोन्ही ए आणि डी वाली टर्म दोघं क्रॉस मल्टिप्लाय मध्ये मायनस फॉर्म्युल्यामधले घेतात. 7 आणि 2 ह्या दोघांचं काय करायचं, तिथं मल्टिप्लाय करायचा. पहिल्या दोघांचा इक्वल खाली इक्वल लिहा. पहिल्या दोघांचं मल्टिप्लाय 4 1 चा 4 आला, 4 1 चा 4 आला, प्लस मायनस साइन द्या. इथं एकच मायनस आहे, मायनस टाकला. 7 2 चा 14. आता दोन्ही मायनस असेल तर मॅथ मध्ये काय करतो, ऑपरेशन मध्ये आपण मायनस मायनस प्लस, मग दोघांची प्लस बनवा. 14 प्लस 4 18, ग्रेटर नंबर साइन मायनस. हे झालं तुमचं फर्स्ट नंबर. समजला, हे फर्स्ट नंबर इथं संपला. जर आला तर 1 किंवा 2 मार्क्सला इथपर्यंत विचारला जातात. सेकंड जर घेतला आपण एक्झाम्पल, त्यातला सेकंड एक्झाम्पल चेक करा एकदा. 5 मायनस 7 30. याला त्याच पद्धतीने कम्प्लीट करा एकदा. क्रॉसवाले नंबर घ्या पहिले. 5 इंटू किती घ्यायचे, तिथं 0 मायनस, हे झाले त्याले क्रॉस नंबर. मायनस कोणता, फॉर्म्युल्यामधला.
परत हे 2 नंबरचं क्रॉस मल्टिप्लाय 3 इंटू हे किती -7 हा शेजारलेले तुम्ही रॉंग लिहिताय काहीतरी, कारण की 2 साईन शेजारी शेजारी मॅथमध्ये जर लिहायचं असेल तर 2 साईन येत नाही, म्हणजेच एकाला काय करायचं सिंपल ब्रॅकेटमध्ये कन्वर्ट करायचा. आता पहा एकदा समोर, पहा एकदा हे 2 क्रॉस घेतले मायनस हे 2 क्रॉस घेतले, दोघांच्या मिडलला जे मायनस आला हे मायनस कोणतं आहे तुमच्या फॉर्म्युल्यामधला. फर्स्ट 2 नंबरचा मल्टिप्लाय केला किती आला तो 0, याही ठिकाणी मायनस आहे, इथून इथपर्यंत मल्टिप्लाय 1 टाइम लिहिते आपण, म्हणजेच मायनस मायनस काय आला तुमचं इथं प्लस आलं. 3 इंटू 7 21, दोघांच्या ऍडिशन 21 प्लस 0 किती आलं तिथं 21. एकदम इझी डिटर्मिनंट मेथड मध्ये फक्त क्रॉस मल्टिप्लाय जावा, त्याच्यानंतर प्लस मायनस साइन व्यवस्थित लिहायचं, म्हणजे तुमचे मार्क्स काटणार नाही, अशा पद्धतीने कम्प्लीट करायचं. लिहिताना 1 बाय 1 असं एका खाली एक लिहायचं, म्हणजेच तुम्हाला नंतर रिव्हिजन मारायला सोपं जात येतं. त्यातील थर्ड नंबरचं एक्झाम्पल जर पाहिलं तर बोर्डवर जे दिसतंय ते, याच्यात जर पाहिलं तर तुम्हाला काय ते फ्रॅक्शन मध्ये दिसतंय. फ्रॅक्शन जरी असलं तर आपली मेथड सोडायची नाही, मेथडनुसार चला. मेथडनुसार जर पाहिलं तर हे 2 नंबरचं काय करतो आपण मल्टिप्लाय करतो, मग मल्टिप्लाय काय तुमचे तिथं 7/3 मल्टिप्लाय नेक्स्ट नंबर किती 1/2, हे क्रॉस ए आणि डी वाली टर्म तुमची क्रॉस मल्टिप्लाय घेतला, फॉर्म्युल्यानुसार इथं मायनस असतं ते मायनस टाकलं, परत ह्या दोघांचं काय करायचं मल्टिप्लाय. मल्टिप्लाय कोणतं आहे तुमचं बी आणि सी टर्मची, बी सी ह्या दोन्ही टर्मचं मल्टिप्लाय. बी टर्म काय होते तुमची 5/3 मल्टिप्लाय नेक्स्ट टर्म त्यातली 3/2. एकदा हे 2 क्रॉस मल्टिप्लाय घेतले इकडं, हे 2 क्रॉस मल्टिप्लाय या साईडला, दोघांच्या मिडलला काय येणार तुमचं प्रत्येक वेळेस तिथं मायनस साइन येईल. मग मायनस करताना पण एकदा आता याच्यातला पाड्यात येत नाही, मग काय करायचं वरचा मल्टिप्लाय वरती करा, खालचा मल्टिप्लाय खाली करा. 7 1 7 लिहिला, डिनोमिनेटरचा मल्टिप्लाय डिनोमिनेटर फॉर्म्युला 3 इंटू 2 किती आले तिथं 6, 3 2 6, इथं मायनस तिथे मायनस आला, वरच्या दोन्हीचा मल्टिप्लाय किती आला तिथं 15 बाय 3 2 6. आता इथं 3 3 कटले असते तुमचे, जर काटले असते तर परत आपल्याला डिनोमिनेटर सेम करावं लागलं असतं, त्याच्यामुळे आपण काय केलं काटलेच नाही, म्हणजे तुमचे डिनोमिनेटर इथं काय दिसतात सेम दिसतात, म्हणजे समोरचं कॅल्क्युलेशन करायला सोपं जातं. नाहीतर आपण जर दुसरं एखादं एक्झाम्पल असं 3 3 इथं कट केले असते, नंतर 5/2 लिहिले असते, परंतु परत आपल्याला 2च्या टेबलमध्ये 6 क्रॉस मल्टिप्लाय करायला थोडं लॉंग होतं एक्झाम्पल. इथं सोपं गेलं तुम्हाला काय 3 2 6, म्हणजे डिनोमिनेटर ऑलरेडी तिथं काय सेम आले. म्हणजे डिनोमिनेटर जर सेम असेल तर तुमची ऍडिशन करताना ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन काय करता तुम्ही कॉमन घेता, इथं काय घेतलं तुम्ही कॉमन घेतले, किती 6 कॉमन घेतला, डिनोमिनेटर सेम होता म्हणून कॉमन घेतला. वरती काय तुमच्या इथं 7, इथं मायनस आहे मायनस, समोरचा नंबर काय तिथं 15, डिनोमिनेटर सेम होता कॉमन घेतला, 7 - 15 वरती लिहिले. आता 7 - 15 जर केले तर एक प्लस एक मायनस म्हणलं तुम्ही काय करणार तिथं सबट्रॅक्शन बनवणार, मग इथं सबट्रॅक्शन करा. 15 - 7 किती आले तुमचे 8, ग्रेटर नंबर आहे मायनस बाय खालचे 6. आता हे आले, हे नंबर जर टेबलमध्ये येत असेल तर काय करायचं कट करायचं, टेबलमध्ये येतात हे नंबर, कितीच्या टेबलमध्ये येतात ते 2च्या, मग 2 न डिवाइड करा, दोन्ही नंबर 2 ने डिवाइड केलं तर 6 किती नंबरला आहे तुमचे 3, आणि 8 आले ते किती 4 नंबरला. कितीच्या टेबलमध्ये 2च्या टेबलमध्ये हा 3 नंबरला भेटला, हा नंबर 4 नंबरला भेटला, म्हणजे फायनल आन्सर आला तुमचा -4/3. समजले डिटर्मिनंट मेथड, अशा प्रकारची डिटर्मिनंट मेथड असते तुम्हाला बोर्डमध्ये 1 किंवा 2 मार्कला आतापर्यंत बोर्डला विचारलेले गणित आहे. तुम्हाला डिटर्मिनंट मेथडचे 2 एक्झाम्पल देतो सॉल्व्ह करण्यासाठी. एकदा याच्यात जर पाहिलं कोणते नंबर तुम्ही एक प्रॅक्टिस करण्यासाठी प्लस मायनस कोणते नंबर चूज करा, 4 2 -7 4 3 5, हे 2 एक्झाम्पल. याचा आन्सर दिलेले होमवर्क साठी दिले तुम्हाला, या 2चे आन्सर काढा आणि कमेंट बॉक्स मध्ये याचे आन्सर टाका. समोरची मेथड आहे त्यातली डिटर्मिनंट मेथड और क्रॅमर्स रूल या दोन्ही नावाने ओळखले जाते या मेथडला. आता क्रॅमर्स रूल हे एक काय तुमचा मॅथमॅटिशियनचं नाव कुठला होता तो स्विचचा. आता तो गॅब्रियल क्रॅमर जो होता तो 18 इयरचा असताना त्याला काय भेटली होती मॅथमध्ये डॉक्टरेट डिग्री भेटली होती. त्याच्यानंतर तो बॉर्न कुठं झाला होता जिनेवा, आणि त्याच ठिकाणी जिनेवामध्ये त्यांनी प्रोफेसरचं काम पण केलं होतं कोणा क्रॅमर्सने. आता याची मेथड बद्दल डिटेल मध्ये तुम्हाला एक चार्ट थ्रू एकदा समजून सांगतो, नंतर मग तुम्हाला फक्त त्यातले काय तुम्हाला काही नंबर जे असतात ते नंबर फिल करायचं, म्हणजे तुमची जी क्रॅमर्स रूल म्हणणार किंवा क्रॅमर्स मेथड म्हणणार तर ती कम्प्लीट तुम्हाला सोपी जाईल. त्यातली एक अगोदर चार्ट शिकवतो, तर चार्ट मध्ये जास्त वेळ घेत नाही, त्यातला कमी चार्ट मध्ये म्हणजे तो चार्ट आला त्याच्या ठिकाणी काय येणार फक्त तुम्हाला नंबर चेंज येतील, बाकी तुम्ही फिल त्याच पद्धतीने करणार प्रत्येक वेळेस. क्रॅमर्स रूल क्रॅमर्स मेथड पण म्हणलं चालतंय. आता क्रॅमर्स मेथड मध्ये जर पाहिलं तर तुमचे क्रॅमर्स रूल क्रॅमर्स मेथड याच्यात काय असते तुमचे 2 इक्वेशन असते.
पहिलं जे इक्वेशन असतं तुमचं कोणतं a1x प्लस b1y इक्वल c1 हा झाला त्याचा जनरल फॉर्म. सेकंड इक्वेशन जे असतं ते तुमचं a2x प्लस b2y इक्वल c2 या फॉर्म मध्ये. याच्यातले तुमचे काय घेणार तुम्ही a1 b1 c1 याच्या ठिकाणी काय असते तुमचे नंबर असतील, त्याच्यानंतर तुमचे x आणि y काय असेल तुमचे व्हेरिएबल असतील. जर असेल तर तुमचे याच्यातलं जर पाहिलं तर a1 b1 c1 हे नंबर a2 b2 c2 सेकंड इक्वेशनचे ते नंबर असतील. आता तुम्हाला त्यातले डी dx आणि dy याच्या व्हॅल्यू लागतात. आता समजा तुम्हाला a1 b1 जर कळत नसेल तर समजा असं 2x प्लस 3y इक्वल 4. आता जर इक्वेशन घेतलं तर हे आपल्या याच्यातलं a1 b1 आणि c1 हे जर घेतलं तर a1 म्हणजेच किती तिथं 2, y शेजारचा तिथला नंबर जो आहे y शेजारचा जो आहे तो b1 आहे म्हणजेच किती तो 3, आणि जो c1 आहे इक्वलच्या नंतरचा जो समोरचा नंबर आहे तो किती तुमचा 4. म्हणजेच अशा प्रकारचे नंबर असतील तुमचे त्या ठिकाणी. म्हणजेच इक्वेशन या फॉर्म मध्ये दिलेलं असेल तुम्हाला प्लस कधी मायनस असेल कधी फ्रॅक्शन असेल, परंतु तुमचं सरळ केल्यानंतर a1 b1 c1 ह्या व्हॅल्यू घ्यायच्या. त्याच्यानंतर ते जर पाहिलं तर तुमच्या डी dx आणि dy अशा प्रकारचे तीन काय बनतील तुमचे तिथं डिटर्मिनंट बनतील. मागचे जे 1 नंबरचा 2 नंबरचा क्वेश्चन पाहिला तर त्या पद्धतीचे. आता याच्यातला डी वाला कॉलम घ्यायचा कसा ही एक ट्रिक लक्षात राहू द्या. म्हणजे ए बी सी या ट्रिक वरून तुमचा डी dx आणि dy चा हा कॉलम कधीच चुकणार नाही. कसा आता एकदा ए बी सी. आता स्टार्टिंगला ए कडून समोर चालत चला ए आणि बी कुणीकडून चालला आपण लेफ्ट कडून राईट कडे चाललाय म्हणजे ए कडून बी कडे गेले. म्हणजेच पहिल्या कॉलम मध्ये तुमचे a1 b1 एकदा ए बी होतं इथं ए बी लिहिलं a1 b1 लिहा इथं घ्या a2 b2 हे झालं डी. डी चा डिटरमिनंट अशा पद्धतीने असेल तुमच्या याच्या ठिकाणी काय घेणार तुम्ही नंबर घेणार. तुम्हाला सांगतो त्यातला क्वेश्चन मध्ये कसे वापरायचे. तर dx जर असेल तर आता dx चा कॉलम जो आहे याची व्हॅल्यू तुम्ही नंतर काय करणार याचं सोल्युशन म्हणजे तुमचं काय भेटेल तिथं व्हॅल्यू भेटेल. डी चा तुमचा डिटरमिनंट अशाच पद्धतीने असेल प्रत्येक वेळेस ए बी च्याच किमती असेल तिथं. नेक्स्ट आता समोर कुठपर्यंत पोहोचले तुम्ही सी समोर काही नंबर आहे का काही व्हेरिएबल आहे का काहीच नाही. मग सी कडून रिटर्न निघा म्हणजेच कोण आला आता सी बी. एकदा इकडून ए बी कडे गेलोय समोरचा नंबर कोणता होता तुमचा सी कडून रिटर्न निघले कुठपर्यंत आले तुम्ही बी. म्हणजे समोरचा तुमचा डिटरमिनंट जो आहे तो सी आणि बी असणार. म्हणजेच याला काय करणार c1 b1 c2 b2 हा dx याची काही किंमत निघणार तुमची जी निघाल ती प्रश्नानुसार चेंज होत जाईल. समोरचा जो असतो तो काय असतो तुमचा डिटरमिनंट dy चा असतो डी dx आणि dy. आता समोर याच्यात जर पाहिलं तर तुमचं आता कुणीकडे आले तुम्ही ए कडे आले म्हणजेच हा झाला ए तर लिहिला तुम्ही. आता याच्यात जर पाहिलं तर तुम्ही काय झाले त्यातला ए किती 2 वेळेस झाला तुमचा बी 2 वेळेस झाला सी 1 टाइम झाला म्हणजेच ए कडून सी कडे झाला म्हणजेच तुमचा इथे येईल तुमचा ए सी म्हणजे a1 c1 a2 c2. म्हणजेच याच्यावरून काय केलं तुम्ही तिथला ह्या बॉक्स थ्रू जर पाहिलं तर तुम्ही हा क्रॅमरचा चुकणार नाही तुमचा प्रश्न कधीच. तर त्याच्या ठिकाणी काय येतील तुमचे नंबर येतील त्यातले. आता हे झाले तुमचे डी dx आणि dy याच्या काय भेटतील तुम्हाला व्हॅल्यू भेटतील. आणि इथं लास्टला काय करणार तुम्ही बाय युझिंग क्रॅमर्स रूल केलं तुम्ही एक ची व्हॅल्यू काढताना वरती dx ठेवा खाली d न डिवाइड करा. ज्यावेळेस y ची व्हॅल्यू काढता त्यावेळेस तुम्हाला dy वरती ठेवा आणि खाली d न डिवाइड करा. म्हणजे जे तुमचे डिटरमिनंट जे आहे त्या डिटरमिनंटची dx ची वरती व्हॅल्यू ठेवा खाली d न डिवाइड करा. याचे dy ची जी व्हॅल्यू असेल तुमची म्हणजे जे उत्तर येणार आहे त्या उत्तरला dy न डिवाइड करा म्हणजे x आणि y चे उत्तर भेटतील. म्हणजे तुमचे काय भेटतील तिथं सोल्युशन भेटेल तिथं. कशा थ्रू क्रॅमर्स रूल अवघड नाहीच तुमचा. दोन इक्वेशन येतील दोन इक्वेशन वरून a1 b1 c1 याच्या व्हॅल्यू घ्या. समोरची इक्वेशनचे a2 b2 c2 घ्या आणि त्याच्यानंतर फक्त हे जे दिसतंय याच्यात फक्त व्हॅल्यू टाकायचे. a1 च्या ठिकाणी a1 ची टाका a2 च्या ठिकाणी a2 ची व्हॅल्यू टाका. त्याच्यानंतर उत्तर मिळतील ते उत्तर तुम्ही याच्यात फिल करा. म्हणजे तुमचा क्रॅमर्स रूल आता कधीच चुकणार नाही. नाहीतर काही मुलाचं काय होतं b1 इकडून जर लागला आणि इकडून c1 लागला तर तुमचं रॉंग आन्सर येतं म्हणजे तिथून खालचं गणितच जात आहे तुमचं. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुमचं a1 a2 ह्या ज्या स्पॉटवर दिसते त्या स्पॉटवर असतात आणि त्याच्यानंतर त्याच्यात काय येतात तुमच्या किमती बदलतात. जर तुमच्याकडून गलतीनं जर समजा a ची व्हॅल्यू c1 इकडून झालं a1 इकडून जर झालं किंवा c1 इकडं b1 इकडं असं उलट काही झालं तर तुमचं गणित तिथून खाली रॉंग भेटतं. म्हणजे तुमचे जे 3 मार्क मिळायचे त्या ठिकाणी तुम्हाला 1 हाफ 2 असे मार्क्स पडतात म्हणजे आउट ऑफ मिळत नाही. ते आउट ऑफ मिळवण्यासाठी काहीतरी ट्रिक वापराच मॅथ मध्ये म्हणजे तुम्हाला काय होईल त्यातले करेक्ट असं जास्त काही डोकं लावायचं काम नाही त्यातलं. तुम्हाला हे सगळं दिलं असतं त्यातलं एक चार्ट एक गणित
एका मेथडचं एक गणित असं फिक्स करून ठेवायचं. एका मेथडनं जर पाहिलं तर तुमची त्यात काय येणार, फक्त जास्तीत जास्त तुम्हाला नंबर चेंज येणार मॅथ म्हणल्यानंतर. मेथड तर त्याच मेथडनं सॉल्व्ह करणार, म्हणजे तुम्हाला नंबर चेंज आले तर तेवढे कॅल्क्युलेशन येतात तुम्हाला, प्लस मायनस जे ऑपरेशन असतं आपले ते तेवढंच चेंजिंग येईल. बाकीचं तुमची मेथड म्हणल्यानंतर त्या मेथडनं कंटिन्यू तुमचं उत्तर येईल. थर्ड क्वेश्चन त्यातला सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल. आता जे पाहिलं तर तुम्ही ते क्रॅमर्स मेथड किंवा डिटर्मिनंट मेथड म्हणा, त्याला जर पाहिलं तर त्या कसं सोडवायचं आपल्याला ते पाहू आपण या गणितात. याच्यात जर पाहिलं तर तुम्हाला एकदा डिटेलमध्ये सांगतो A1 B1 C1 कसे काढता याच्यातले, तर नंतर आपण समोर शॉर्ट घेऊ त्याला. आता पहिल्या गणितात काय एकदा 3x - 4y इक्वल किती तुमचे 10 हे इक्वेशन आहे. आता याला सरळ करताना जे व्हेरिएबल वाला टर्म आहे त्या कोणत्या लेफ्ट साईडला ठेवायच्या आणि राईट साईडला कोणते ठेवायचे तुमचे नंबरवर, म्हणजेच लेफ्ट साईडला फक्त नंबर ठेवा. आता याच्यातला कम्पेअर केला, कम्पेअरिंग विथ जनरल फॉर्म पाहिलं इक्वेशनचा काय तुमच्याकडे A1x + B1y = C1 हा जनरल फॉर्म आहे कशाचा तुमचा. त्याच्यातला घेतलाय तुमचा एक शेजारी जो येतो तुमचा काय तुमचा A1 B1 आणि C1 तीन व्हॅल्यू घ्यायची आपल्याला. येतात कशा पाहिजे, एक शेजारची A1, एक शेजारी जो आहे नंबर तो किती तुमच्याकडे 3, वाय शेजारचा जो येतो B1, वाय शेजारचा किती तुमचा नंबर 4 आहे, परंतु हा नंबर मायनस आहे तो मायनस इंडिकेट करावा लागेल. हा प्लस होता तो प्लस इंडिकेट करायचं काम नाही, परंतु मायनस जर व्हॅल्यू असेल तर मायनस टाकावं तिथं. त्याच्यानंतर इक्वलच्या समोर जो नंबर आहे तो कोणता आहे तुमचा C1, म्हणजेच किती तुमचा 10. हा A1 हा B1 आणि हा C1 हे पहिले इक्वेशन झालं. आता नेक्स्ट एक्झाम्पल काय तुमचं त्यातलं दिलेलं इक्वेशन तुमचा 4x + 3y इक्वल किती त्याच्यातलं 5. याच्यातले जनरल फॉर्म सोबत कम्पेअर करतो, कम्पेअरिंग विथ जनरल फॉर्म. याचा जसं A1 B1 C1 टाकतात, दोन नंबरचं इक्वेशन असेल तर त्याला A2 B2 आणि C2 टाका, म्हणजेच A2x + B2y = C2 हा जनरल फॉर्म सेकंड इक्वेशनचा. नंतर याच्यात जर पाहिलं तर एक शेजारचा A2 B2 C2 या तीन व्हॅल्यू लागतात आपल्याला. एकदा एक शेजारचा A2 एक शेजारचा A2 म्हणजेच 4, वाय शेजारची B2 व्हॅल्यू आहे किती त्यातली 3, C2 म्हणजेच इक्वलच्या नंतर असणार नंबर किती त्यातला 5. आपले पहिले जे जनरल लागतं आपल्याला गिवन तेवढं झालं, A1 B1 C1 इथं A2 B2 C2 एवढं झालं. त्याच्यानंतर क्रॅमर्स मध्ये काय केलं होतं आपण सगळ्यात अगोदर तुम्हाला जे सांगितलं त्या मेथड मध्ये कशाची व्हॅल्यू काढतात अगोदर डी ची. मग डी चा डिटर्मिनंट सोडवताना काय केलं होतं आपण आठवा एकदा ABC इकडून तिकडं गेलो, म्हणजेच काय भेटलं तुम्हाला तिथं AB भेटलं होतं. AB म्हणजे इथं A1 B1 A2 B2 हे झालं त्याच्यातलं जनरल. याच्यानंतर तुम्ही याच्यात प्रॅक्टिस जास्त झाल्यानंतर तुम्ही याच्या ठिकाणी डायरेक्ट नंबर टाकले तरी चालते, परंतु जोपर्यंत तुम्हाला क्लिअर कट प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत तुम्ही वापरा एकदा A1 B1 हे नंबर A1. आता A1च्या ठिकाणी काय करायचं तुम्हाला, A1च्या ठिकाणी A1चा ज्या कॉर्नरला नंबर दिसतो A1चा त्याच ठिकाणी A1 वरील संख्या टाका, म्हणजेच किती टाकले तुमची 3 टाकले. A2च्या ठिकाणी A2चा नंबर टाका, म्हणजेच किती आले तिथं 4. B1 ज्या ठिकाणी त्या ठिकाणी -4 आले. B2 ज्या ठिकाणी त्या ठिकाणी किती आले तुमचे 3. एकदा ज्या प्लेसवर जाऊन होता त्याच ठिकाणी त्याची व्हॅल्यू टाकली. त्याच्यानंतर डिटर्मिनंट जसं तुम्ही फर्स्ट सेकंड जे क्वेश्चन सोडले त्याच पद्धतीचा क्रॉस मल्टिप्लाय करायचा. त्या दोघांचा किती त्यातला 3 × 3 मायनस फॉर्म्युल्यातला त्या दोघांचा क्रॉस घेतला, फॉर्म्युल्यानुसार मायनस आलं, त्या दोघांचा क्रॉस वाल्या मल्टिप्लाय किती तुमचे तिथं -4 × 4. आता मायनस आहे म्हणजे त्याला ब्रॅकेट टाकला, मल्टिप्लाय किती 4, हे दोन्ही क्रॉस इकडून लिहिले. एकदा मल्टिप्लायचा 3 3 चा किती आला तो 9 मायनस मायनस प्लस 4 4 चा 16, दोघांची ऍडिशन करा किती आली तिथं 25. ही 25 व्हॅल्यू कशी आली तुमची डी ची. डी ची व्हॅल्यू झाली क्लिअर तुमची. आता एकदा नंबर टाकले, त्याच्यानंतर या दोघांचा क्रॉस केला, त्या दोघांचा क्रॉस इकडे साईडला केला, दोघांच्या बिटवीन काय आलं तिथं मायनस साइन आलं, त्या दोघांचा मल्टिप्लाय 9 आला, मायनस मायनस इथं प्लस 4 4 चा 16, दोघांची ऍडिशन 25. ही झाली डी ची व्हॅल्यू. आता याच पद्धतीनं समोरची तुमच्या ही झाली डी. आता घेणार आपण त्यातलं dx. dx ची व्हॅल्यू काढताना एकदा इकडून काय जाणार, समोरचा तुमचा पहिला नंबर भेटतोय तुम्हाला कोणता C, म्हणजे जिथं C कडून रिटर्न गेलो म्हणजेच काय आलं तुमचं C B आलं, म्हणजे इथं C B म्हणजे याला C1 B1 करा, याला C2 B2 घ्या. त्या ठिकाणी काय घेणार आता नंबर घेणार आपण. नंबर घ्या C1 च्या ठिकाणी C1 चा नंबर किती तुमच्याकडे तिथं 10 आहे,
त्याच्यानंतर C2 चा नंबर किती तुमच्याकडे 5, तो 5 घेतला. त्याच्यानंतर B1 म्हणजेच किती तुमच्याकडे -4 आहे. त्याच्यानंतर B2 B1 -4 घेतला, B2 किती तुमच्याकडे 3. याच्यात सेम मेथड क्रॉस मल्टिप्लाय दोघांचं किती त्यातला 10 × 3 मायनस फॉर्म्युलानुसार ह्या दोघांचं काय करायचं मल्टिप्लाय, म्हणजेच कोणता आहे -4 ला मल्टिप्लाय किती करायचा 5 ना मल्टिप्लाय 5. ह्या दोघांचं मल्टिप्लाय घ्या. 10 3 चा 30 मायनस मायनस या ठिकाणी मायनस मायनस प्लस झाला. 4 5 चा 20 दोघांची ऍडिशन करा किती आली तिथं 50. ही व्हॅल्यू कशी आली आपली dx ची व्हॅल्यू भेटली. आता आपली डी झाली dx झाली. आता नेक्स्ट काय करणार आपण त्यातला dy च्या व्हॅल्यू साठी आता याच्यात जर पाहिलं तर आपण इथपर्यंत बी पर्यंत पोहोचलो तर आता कशात समोर काय तुमच्याकडे ए आलं. आता ए 2 वेळेस झालं. आता इकडून कुठे जाणार आपण डायरेक्ट सी वर. ए 2 वेळेस वळले, बी 2 वेळेस वळले, सी 1 टाइम झालं होता म्हणजे सी कडे जा म्हणजे त्याला ए सी म्हणणार आपण. A1 C1 A2 C2 याच्यात नंबर घ्या ज्या ठिकाणी A1 A2 A1 3 A2 4 आहे म्हणजे तिथे आलेला 3 4. C1 10 आहे. C2 च्या ठिकाणी किती तिथं 5. या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय लावा. 3 मल्टिप्लाय किती गेला 5 ना मायनस हे दोघांचा मल्टिप्लाय किती तुमचा 10 मल्टिप्लाय 4. हे दोघांचा मल्टिप्लाय किती आला दोघांचा 15 मायनस सिंगल आहे 10 4 चा 40 प्लस मायनस मायनस करणार किती आली तिथं 25. ग्रेटर नंबर कोणता आहे 40 वाल्याचा साइन मायनस आहे म्हणजे dy ची व्हॅल्यू किती आली तुमची -25. काय एकदा आतापर्यंत जे केलंय तर आपण d ची व्हॅल्यू काढली, dx ची काढली आणि dy ची. ह्या 3 व्हॅल्यू कंप्लीट झाल्या आतापर्यंत. त्यानंतर आपण बाय युजिंग क्रॅमर्स रूल एक ची व्हॅल्यू काढताना काय सांगितलं आपण dx ला d ने डिवाइड करायचं. ज्यावेळेस y ची व्हॅल्यू काढतो आपण त्यावेळेस काय करायचं आपल्याला dy ला d ने डिवाइड करायचं. एकदा याच्यात व्हॅल्यू घ्या. dx ची जी व्हॅल्यू आली dx ची व्हॅल्यू किती आली तिथं 50 वरती 50 लिहा. मग d ची व्हॅल्यू किती काढली आपण तिथं 25 मग इथं d च्या ठिकाणी 25 लिहा. आता दोघांचा 25 च्या टेबल मध्ये 50 किती नंबरला आहे तुमचे 2 म्हणजेच 1 ची व्हॅल्यू आली आपली तिथं 2. सेम मेथड इकडे चला dy ची व्हॅल्यू किती -25 d ची व्हॅल्यू किती तिथं 25 च्या टेबल मध्ये 25 किती 1 नंबरला म्हणजेच y ची व्हॅल्यू 1 प्लस मायनस मायनस आली तिथं म्हणजेच सोल्युशन ऑफ इक्वेशन काय आलं तुमचं तिथं 1 ची 2 आहे y ची -1 म्हणजेच सोल्युशन ऑफ इक्वेशन xy इक्वल 2 - 1. त्यातील सेकंड इक्वेशन 4x + 3y - 4 = 0. सेकंड इक्वेशन त्यातलं 6x = 8 - 5y. आता याला सोडवायचं पहा एकदा. आपल्याला सॉल्व्ह करताना काय करायचं फर्स्ट नंबर आता इक्वेशन घ्यायचं फर्स्ट 4x + 3y - 4 = 0. आता एक इक्वेशन मध्ये काय दिसतं तुम्हाला व्हेरिएबल आहे त्या साईडला लेफ्ट साईडला आणि नंबर पण त्या साईडला आहे. ज्यावेळेस आपण क्रॅमर्स रूल सोडवत असेल त्यावेळेस आपल्याला व्हेरिएबल लेफ्ट साईडला पाहिजे आणि नंबर जो पाहिजे तो राईट साईडला पाहिजे. मग अगोदर याला सरळ करून घेऊ एकदा 4x + 3y इक्वल हा मायनसचा नंबर अदर साईडला नेला म्हणजेच राईट साईडला नेला. लेफ्ट टू राईट केला तर साईन चेंज होतात म्हणजेच काय होईल ते मायनसच्या समोर गेला तर प्लस. आता हे झालं इक्वेशन सरळ तुमचा. इक्वेशन सरळ झाल्यानंतर तुम्ही कम्पेअर करून लिहा किंवा डायरेक्ट लिहा. इथं डायरेक्ट घेतो A1 B1 आणि C1 ह्या 3 व्हॅल्यू घ्यायच्या आपल्याला त्यातल्या पहिल्या इक्वेशन वरून. मग आता एक शेजारचा जो नंबर आहे तुमचा A1 आहे म्हणजेच किती तिथं 4 B1 म्हणजेच किती तिथं 3 C1 म्हणजेच किती तिथं 4. हे आता A1 B1 C1 हे नंबर मिळाले आपल्याला पहिल्या इक्वेशन वरून. आता सेकंड इक्वेशन घ्या. सेकंड इक्वेशन काय तुमचं देअरफॉर 6x = 8 - 5y. हे काय दिलं होतं गिवन दिलं होतं आपल्याला क्वेश्चन मध्ये. आता यालाही सरळ करायचं कारण की x 1 साईडला आणि y 1 साईडला आहे. मग आता लेफ्ट साईडला बनवा सगळे 6x हा मायनसचा इकडे अदर साईडला आला प्लस 5y इक्वल राईट साईडला काय घेतलं आपण तिथं नंबर घेतला. हे फर्स्ट इक्वेशन होतं आपलं. हे सेकंड इक्वेशन आहे. आता याच्यातलं सरळ केल्यानंतर असं इक्वेशन बनला. आता याच्यावरून A1 B1 आणि A2 B2 अँड C2 या किमती घेतल्या.
A2 ची व्हॅल्यू किती तिथं एक शेजारचा नंबर जो असतो हा A2 B2 आणि C2 हे नंबर आहे आपले. A2 म्हणजेच किती 6, B2 म्हणजेच किती 5, C2 म्हणजेच किती तिथं 8. आता A1 B1 C1 झाले, A2 B2 C2 झाले. त्याच्यानंतर आपण काय करतो डिटर्मिनंट सॉल्व्ह करतोय. D चा डिटर्मिनंट जो आहे तो काय तुमचा आता परत एकदा A B C इकडून तिकडे गेलं म्हणजेच काय भेटलं पहिले याच्या डिटर्मिनंट मध्ये तुम्हाला AB A1 B1 इथं A2 B2. त्याच्यानंतर समोर याच्या व्हॅल्यू टाका त्या ठिकाणी. आता A1 ची व्हॅल्यू किती तुमच्याकडे तिथं 4, मग ती 4 घ्या. A2 ची किती तिथं 6 ठेवा. B1 च्या ठिकाणी किती तुमच्याकडे B1 3, B2 ची व्हॅल्यू 5. याचं क्रॉस मल्टिप्लाय, हे दोघांचा क्रॉस घ्या. 4 5 चा 4 इंटू 5 मायनस फॉर्म्युल्यानुसार मायनस, हे दोघांचा क्रॉस इथे घेतले. त्याच्यानंतर फॉर्म्युल्यानुसार मायनस आला, हे दोघांचा क्रॉस 3 इंटू किती तिथं 6. हे दोन्ही क्रॉस लेफ्ट साईडला, हे दोन क्रॉस राईट साईडला, मिडलला मायनस असेल तुमचं प्रत्येक गणितात. हे दोघांचं किती आलं तिथं 20 मायनस, हे दोघांचा 6 3 चा 18, 20 मायनस 18 मीन्स 2. ही व्हॅल्यू भेटली आपल्याला डी ची. डी ची आल्याच्यानंतर डी झाल्यानंतर आपण काय केलं dx आणि dy ह्या दोन डिटर्मिनंट सोडायचे आपल्याला. आता dx ज्यावेळेस काढायची त्यावेळेस काय करतो आपण त्यातला c समोर आहे c कडून रिटर्न निघतो आपण म्हणजेच काय आलं तुमचं CB भेटला. म्हणजे त्यातली व्हॅल्यू पहा एकदा CB इथं C1 C2 B1 B2 याच्या व्हॅल्यू टाका त्याच्या ठिकाणी. फक्त आता पहा एकदा पहिला गेलो आपण डी मध्ये जर पाहिलं तर इकडून तिकडे गेले म्हणजेच AB मिळालं. नंतर C ची स्टार्टिंग C झाली, त्यातले C कडून रिटर्न जावं लागणार आपल्याला म्हणजेच आपल्याला CB मिळाली dx ची. आता याच्यातले C1 C2 किंमत टाका. C1 किती तुमच्याकडे तिथं 4, C2 ची व्हॅल्यू किती तिथं 8, मग तिथं 8 टाका. B1 किती तिथं 3, B2 ची व्हॅल्यू 5. मग फक्त व्हॅल्यू टाका त्याच्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय करा. 4 इंटू 5 मायनस हे दोघांचं मल्टिप्लाय 3 इंटू 8, हे दोघांचं मल्टिप्लाय करा. 4 5 चा 20 मायनस 3 8 चा किंवा 8 3 चा 24. त्याच्यानंतर एक प्लस नंबर एक मायनस आहे, एक प्लस आणि एक मायनस असेल तर काय बनवतो आपण त्यातलं मायनस करतो म्हणजे 24 मायनस 24 ग्रेटर नंबर संध्या मायनस म्हणजे व्हॅल्यू आली आपली dx ची. dx मिळाला, डी झाली dx झाली. नेक्स्ट काय करतो आपण त्यातली dy ची, मग इथं dy घेऊ dy इक्वल. आता आपण AB गेलोय नंतर C कडून B कडे आलोय. आता समोर काय येणार तुमचं A येणार म्हणजे स्टार्टिंग याची A ची येणार. आता A ची स्टार्टिंग झाली म्हणजेच A 2 वेळेस झालं तुमचं, त्याच्यानंतर B 2 वेळेस झालं. आता C कडे जा, मग C 1 टाइम झालं तर आता 2 वेळेस झालं म्हणजे चाललं AC. A चं झालं A1 C1 A2 C2. याच्या ठिकाणी व्हॅल्यू टाका. A1 ची व्हॅल्यू 4 आहे, A2 ची 6 आहे म्हणजे ची आली तुमची किती 4 6. C1 C2 C1 किती तिथं 4 आणि C2 किती तुमच्याकडे 8. क्रॉस मल्टिप्लाय घ्या 4 इंटू 8 4 इंटू 8 मायनस हे दोघांचं मल्टिप्लाय 4 इंटू 6, हे दोन्हीचा क्रॉस दोघांच्या मिडल मायनस येईल तिथं. त्याच्यानंतर 8 4 चा 32 मायनस 6 4 चा, त्याच्यानंतर दोघांचं एक प्लस एक मायनस म्हणजेच काय करणार तुम्ही मायनस बनवणार. मायनस किती येते तुमचं 32 मायनस 24 म्हणजेच येते 8. ही आली व्हॅल्यू कशाची dy ची. याच्यात एक ग्रेटर नंबरचा साईन प्लस होतं प्लस टाकला. डी सॉल्व्ह झालं, dx सॉल्व्ह झालं, dy सॉल्व्ह केला आपण. मग लिहायचं आपलं बाय युझिंग क्रॅमर रूल. बाय युझिंग क्रॅमर्स रूल याच्यानुसार जर पाहिलं तर आपण पहिली 1 ची व्हॅल्यू घेतो. 1 ची व्हॅल्यू घेताना काय करणार तुम्ही dx ला d न डिवाइड करणार. ज्यावेळेस y ची व्हॅल्यू घ्यायची त्यावेळेस काय करणार तुम्ही dy ला d न डिवाइड करणार. आता dx च्या ठिकाणी dx ची व्हॅल्यू किती आली तुमची -4. d ची व्हॅल्यू d च्या ठिकाणी किती आली तिथं 2 म्हणजे तिथं 2 लिहा म्हणजेच x बरोबर 2 च्या टेबलमध्ये -4 म्हणजे 2 च्या टेबलमध्ये 4 चेक करा पहिले किती आले ते 2 नंबरला प्लस मायनस मायनस म्हणजे 1 ची व्हॅल्यू आली -2. सेम मेथडना dy ची व्हॅल्यू घ्या 8, d ची व्हॅल्यू आपल्याकडे होती 2 मग त्या ठिकाणी 2 टाका. 2 च्या टेबलमध्ये 8 किती नंबरला येतात तिथं 4 म्हणजेच तिथं y आलं तिथं 4.
एक ची y ची व्हॅल्यू झाली, म्हणजेच आपल्याकडे इथं काय मिळालं, तिथं सोल्युशन मिळालं. सोल्युशन ऑफ इक्वेशन काय आलं तिथं, XY. एक ची अगोदर व्हॅल्यू किती तिथं -2, y ची व्हॅल्यू किती तिथं 4. म्हणजे असं सिंपल वे ना तुम्हाला काय माहित पाहिजे, फक्त हे त्याला डिटरमिनंट मध्ये माहित पाहिजे तुम्हाला A1 B1 कुठं टाकायचं, C1 B1 इथं AC, हे फक्त एवढं माहित असेल तर त्या ठिकाणी काय येऊन राहिलं, फक्त तुमचे नंबर येऊन राहिले, त्याच्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय केले की उत्तर मिळते. डी डीएक्स डी वाय सॉल्व्ह झाला की तुमच्या परत इथला एक्सचा फॉर्म्युला वायचा फॉर्म्युला त्याच्यात व्हॅल्यू टाकल्या की तुमचं काय मिळतं, तिथं सोल्युशन मिळतं. प्रत्येक गणितात असंच येणार. याच्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे आपल्याकडे, एक्स प्लस 2y इक्वल -1, 2x मायनस 3y इक्वल 12. अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. सेम मेथडनं सॉल्व्ह करणार आपण त्याला, अशी मेथड चेंज करायचं काम नाही तुम्हाला. एक्स प्लस 2y इक्वल -1, याला आपण क्रॅमर्सनं सोडवतोय. क्रॅमर्समध्ये काय करणार, एक्स वायच्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला नंबर. आता याच्यातलं ऑलरेडी सरळ आहे, म्हणजे याच्यात काय करणार, तुमचं हे काय झालं, तुमचं गिवन द्यायला. नंतर याच्यावरून काय घेणार तुम्ही, A1 B1 आणि C1 ह्या 3 व्हॅल्यू घेणार. A1 किती तुमच्याकडे एक्स, एक शेजारी नंबर दिसतो का, नाही, म्हणजेच किती असणार तिथं 1x आहे. 1x आहे म्हणजेच A1 ची व्हॅल्यू किती तिथं 1, वायच्या शेजारी किती तिथं 2, C1 इक्वलच्या नंतर जो नंबर असेल प्लस मायनस तो नंबर लिहा. हे झालं A1 B1 C1. नेक्स्ट इक्वेशन आहे तुमचं 2x मायनस 3y इक्वल किती तुमचं 12. हे काय दिलं होतं, प्रश्नात दिलं होतं, म्हणजेच गिवन पार्ट आहे. आता हे इक्वेशन घेतलंय, आता 2 नंबरचं इक्वेशन असेल तर याला फर्स्टला A1 B1 C1 निघतं, सेकंड इक्वेशनचं तुमचं A2 B2 अँड C2 या किमती निघतील. आता A2 किती निघाल, एक शेजारची 2, y शेजारची नंबर आहे तिथं मायनस आहे, मायनस इंडिकेट केला, C12. हे झालं तुमचं A2 B2 C2. क्लिअर आहे. हे झालं अगोदरचा नंबर, याच्यात दाखवतो तुम्हाला, हा नंबर A2, हा B2 आणि हा C2. क्लिअर आहे. नंतर काय काय घेणार तुम्ही, डिटरमिनंट कोणतं सोडवणार, डीचा डिटरमिनंट सोडवत असताना काय करणार आपण, त्यातल्या डीच्या व्हॅल्यू घेताना तुम्ही A B C घेता. सगळ्यात पहिला डिटरमिनंट मध्ये काय येतं तुमचं तिथं AB, म्हणजे इथं AB घ्या, A1 B1 A2 B2. ह्या डिटरमिनंट मध्ये AB येतात तुमच्या, A1 B1 A2 B2. त्याच्यानंतर त्याच्यात किमती घ्या. A1 च्या ठिकाणी A1 ची व्हॅल्यू घ्या 1, A2 च्या ठिकाणी A2 लिहा 2, B1 च्या ठिकाणी B2 ची घ्या 2, B2 च्या ठिकाणी -3. याच्यात फक्त ज्या तुमच्या ज्या आलेल्या व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यू टाका राईट फक्त व्यवस्थित. त्याच्यानंतर काय तुमचं फक्त क्रॉस मल्टिप्लाय होतो, त्यातला 1 इंटू -3 मायनस फॉर्म्युल्यातला, परत ह्या दोघांचं मल्टिप्लाय 2 इंटू 2, ह्या दोघांचं मल्टिप्लाय किती येत आहे, 3 1 चा 3. आता इथं प्लस मायनस मायनस करणार, इथं मायनस एकचे 2 2चा किती आला तिथं 4, दोन्ही मायनस आहे, 2 मायनस असेल तर काय करता तुम्ही, मायनस मायनस प्लस करतात, म्हणजेच किती आले 7, ग्रेटर नंबर साईन मायनस. ही व्हॅल्यू कशाची आली आपल्याला, डी ची. नेक्स्ट व्हॅल्यू कशाची आपली, डीएक्सची. डीएक्सची जर व्हॅल्यू काढायची तर मग तुम्ही काय करणार यातली, हे झालं तुमचं सी कडून कोणीकडे निघले रिटर्न, म्हणजे सी बी, म्हणजे C1 B1 C2 B2 ह्या किमती घेतल्या. आता याच्या ठिकाणी याच्या व्हॅल्यू टाका, C1 ची व्हॅल्यू किती तिथं -1, C2 ची किती आपल्याकडे किंमत 12, त्याच्यानंतर B1 चेक करा, B1 ची व्हॅल्यू किती तिथं 2, त्याच्यानंतर B2 किती तिथं -3. ह्या किमती मिळाल्या, याचा क्रॉस लावा. आता किती तुमच्याकडे -1 इंटू, हे दोन्ही मायनस आहे त्याच्यामुळे ब्रॅकेट यूज केलं, -3 हरण्यातलं मायनस, परत त्या दोघांचं मल्टिप्लाय 2 इंटू 12, ह्या दोघांचा 3 1 चा 3, मायनस मायनस काय झालं प्लस, इथं सिंगल मायनस आहे, 12 2 चा 24, त्याच्यानंतर एक प्लस एक मायनस, काय करणार तुम्ही मायनस करणार, 24 मायनस 3 21, ग्रेटर नंबर मायनस. हे कशाची व्हॅल्यू आली आपली, डीएक्सची. डीएक्सची व्हॅल्यू किती आली तुमची तिथं -21. त्याच्यानंतर समोर जर घेतला डी झालं डीएक्स झालं, नेक्स्ट काय घेणार तुम्ही आता, डीवाय. डीवायची किंमत घेत असताना काय ते तुमच्याकडे स्टार्टिंगला ए येतं, ए जर घेतला तर आता A2 टाइम झाला B2 टाइम झाला, म्हणजेच इथून आपण जातो सी कडे डायरेक्ट, AC, म्हणजेच याला A1 याला C1 A2 C2 अशा प्रकारचे घेतो आपण त्याला. आता याच्या ठिकाणी काय घेणार, व्हॅल्यू घ्यायच्या, व्हॅल्यू घेतल्यातल्या A1 पा एकदा 1 आहे, A2 2 आहे, 1 2,
1 2 घेतली, C1 C2, C1 किती तुमच्याकडे -1 आहे, C2 ची व्हॅल्यू किती तिथं 12, त्याच्यानंतर याचं कायचं तुम्हाला क्रॉस मल्टिप्लाय 1 इंटू किती घेतली तिथं 12 मायनस हे दोघांचं क्रॉस घ्या -1 इंटू 2, हे दोघांचा 12 1 चा 12 मायनस मायनस प्लस 1 2 चा 2, दोघांचे प्लस साईन आहे म्हणजेच प्लस करा 12 प्लस 2 किती आले तिथं 14, ही व्हॅल्यू आली आपली dy ची. डी dx आणि dy तिन्ही डिटर्मिनंट सोडून झाले म्हणजे जात आले आता मी बाय युजिंग क्रॅमर्स रूल. आता क्रॅमर्स रूल मध्ये आपण दोन व्हॅल्यू काढतो कशाची, एकची व्हॅल्यू dx ला d ने डिवाइड करतो आणि y ज्या वेळेस व्हॅल्यू काढायची त्यावेळेस dy ला d ने डिवाइड करतो. ह्या किमती लक्षात असू द्या कारण की तुम्हाला बोर्डला आतापर्यंत x dx आणि d याच्यापैकी हे 1 2 3 ह्या तीन पैकी दोन व्हॅल्यू द्यायला असतात, एक व्हॅल्यू फाइंड करा सांगतात. इथले 1 2 3 ह्या तीन पैकी कोणत्या दोन व्हॅल्यू दिल्या एखादी व्हॅल्यू काढायला 1 मार्कासाठी विचारलेले गणित आतापर्यंत. आता याच्यातले आपण याच्याकडे ह्या गणिताकडे बाय युजिंग क्रॅमर्स रूल x आणि y फॉर्म्युले लिहिले. x ची व्हॅल्यू काढत असताना dx ची किंमत घ्या -21, d ची व्हॅल्यू घ्या -7. आता इथं x बरोबर 7 च्या टेबलमध्ये 21 किती नंबरला येतात ते 3 नंबरला. आता इथं साइन कोण द्यायचं मायनस मायनस प्लस म्हणजे आला प्लस साइन इक्वल. इथं dy च्या ठिकाणी किती तिथं 14, d ची व्हॅल्यू किती आपल्याकडे -7, इथं आले तुमचे -7. सगळ्यात पहिलं 7 च्या टेबलमध्ये 14 किती नंबरला येतात ते 2 प्लस मायनस मायनस याचं साइन आलं मायनस म्हणजे हे झालं वायचं आन्सर. एक्स वाय दोन्ही झाले म्हणजेच काय झालं तुमचं सोल्युशन मिळालं गणिताचं. सोल्युशन ऑफ इक्वेशन एक्स वाय, एक्स ची व्हॅल्यू आली 3, वाय ची -2. हा एकदा ह्या गणितात काय घेतलं आपण सगळ्यात पहिले इक्वेशन ऑलरेडी सरळ होतं, a1 b1 c1 घेतले. सेकंड इक्वेशन सरळच होतं, त्याच्यावरून a2 b2 c2 व्हॅल्यू घेतल्या. फर्स्ट डिटर्मिनंट डी वाला सोडवला, सेकंड डिटर्मिनंट dx वाला सोडवला, थर्ड डिटर्मिनंट dy चा त्याच्यात व्हॅल्यू टाकायच्या क्रॉस मल्टिप्लाय करायचं त्याच मेथड नेत आहे. बाय युजिंग क्रॅमर्स रूल x आणि y याच्या व्हॅल्यू ज्या येतील त्याच काय असणार आपल्या त्यातल्या सोल्युशन ऑफ इक्वेशन असणार. त्यातला 4 नंबरचं एक्झाम्पल आहे तुमचं जे बोर्डवर दिसतंय ते, त्यातलं पहा एकदा सोल्युशन त्याच मेथडने घेणार तुम्ही. काय त्यातला 6x - 4y इक्वल -12, हे काय तुमचं गिवन घेतला. याच्यावरून आपण काय घेत असतो a1 b1 आणि c1 याच्या व्हॅल्यू घेतो आपण. आता याच्या व्हॅल्यू घेत असताना करणार काय तुम्ही त्यातला नंबर 1,000चा हा झाला a1, हा b1 आणि हा झाला c1. क्लिअर आहे तुमच्याकडे a1 b1 आणि c1. a1 किती तिथं 6, b1 किती मायनस असेल तर मायनस इंडिकेट घ्या, सी ची किती तिथं -12, a1 b1 c1 क्लिअर झालं पहिल्या इक्वेशनवरून. सेकंड इक्वेशन घ्या त्यातला 8x - 3y इक्वल -2, हे पण काय तुमच्याकडे गिवन दिलं असतं कशामध्ये क्वेश्चन मध्ये. याच्यातलं आपलं हे झालं a2 b2 आणि हे c2. एकदा a2 बरोबर किती आले तुमचे तिथं 8, b2 म्हणजेच किती आले तुमच्याकडे तिथं -3, c2 म्हणजेच इक्वलच्या नंतरचा नंबर किती आला तो -2. हे a1 b1 c1 क्लिअर झालं, a2 b2 c2 क्लिअर झालं. नंतर आपण डिटर्मिनंट जे सोडवतो ते कोणते सोडवतो d dx dy. आता d ज्या वेळेस सोडवणार त्यावेळेस तुमच्याकडे काय असते तुमच्याकडे a b c, त्यातले फर्स्ट 2 काय तुमच्याकडे तिथं a b म्हणजे a1 b1 a2 b2 अशा पद्धतीने आपण तिथं लिहित असतो. आता याच्यातलं हे जे तुम्ही नाही लिहिलं तरी चालतं, तुमचं प्रॅक्टिस जर झाले तर तुम्ही फक्त पुढचे नंबर लिहिले तरी चालतात. a1 च्या ठिकाणी किती तुमचे तिथं 6, a2 च्या ठिकाणचा नंबर काय किती 8, b1 च्या ठिकाणचा नंबर किती तिथं -4, b2 च्या ठिकाणचा किती त्यातला -3. ज्यावेळेस तुमची प्रॅक्टिस होईल सोडून त्याच्यानंतर तुम्ही काय केलं हे स्किप केलं तरी चालतं, तुम्ही मिनिमम एवढं लिहिलं डायरेक्ट नंबर लिहिले तरी चालते त्यातले. आता याच्यातलं काय घेणार तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय 6 इंटू केसचा -3 मायनस हे दोघांचा क्रॉस मल्टिप्लाय -4 इंटू 8 क्रॉस मल्टिप्लाय मांडला. त्याच्यानंतर तुमचे जे कॅल्क्युलेशन येते ते चेक करा. प्लस मायनस मायनसमध्ये उत्तर येणार किती 6 3 18, मायनस मायनस प्लसमध्ये उत्तर येणार 8 4 किती आला तो 32. 1 + 1 मायनस करा 32 - 18 म्हणजेच किती आलं तिथं 14, ग्रेटर नंबर साइन प्लस
म्हणजे डी ची व्हॅल्यू किती आली तिथं 14. ही डी ची व्हॅल्यू मिळाली. नेक्स्ट डिटर्मिनंट कोणतं सोडवतो आपण त्यातला dx. dx डिटर्मिनंट सोडत असताना काय येते तुमच्याकडे समोर सी. सी कडून रिटर्न यावं लागेल तुम्हाला समोर नाही काही नंबर तर मग सी बी मिळेल. सी बी म्हणजे C1 B1 C2 B2. त्याच्यानंतर हे लिहिण्यामागचा एवढाच उद्देश आहे की तुमचं ते गणित चुकायलाच नको. तुम्ही ह्याच मेथडनं जर सोडवलं तर तुमचे फक्त काय बदलून राहिले तुमच्या गणितानुसार नंबर चेंज होऊन राहिले. नंबर चेंज झाले तेवढेच नंबर तुमचे इथे येतील. नंबर आल्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर तुमचं प्रत्येक गणित तुमचं बरोबर असेल त्यातला. जर समजा हे जर आपण स्किप केलं तर तुमचं जर समजा जम्बलिंग झाली हे नंबर इकडून आला B1 इकडून जर C1 आला तर तिथून खाली तुमचं एक्झाम्पल चुकण्याची शक्यता असते समजा त्यातला. म्हणजे चुकणारच समजा तुमचं जर साईडच चेंज झालं तर त्याचा आन्सर पण चेंज येतील तिथून खाली गणित चुकत जाईल तुमचा. आता याच्यात पहा एकदा dx घेतलं आपण CB त्याच्यानुसार व्हॅल्यू घ्या. C1 ची व्हॅल्यू किती तिथं -12. C2 ची व्हॅल्यू किती तिथं -2. B1 ची व्हॅल्यू किती तिथं -4. B2 ची व्हॅल्यू किती तिथं -3. व्हॅल्यू टाका क्रॉस मल्टिप्लाय करा एवढंच क्रॅमर्स. हे दोघांचं मल्टिप्लाय किती तिथं -12 इंटू -3. हे दोन्ही क्रॉस फॉर्म्युल्यातलं मायनस परत हे दोघांचं मल्टिप्लाय -4 इंटू -2. हे दोघांचा एकदा हे दोघांचा 12 3 36 मायनस मायनस प्लस. याच्यात चेक करा एकदा मायनस मायनस प्लस प्लस मायनस मायनस समजलं. परत एकदा रिपीट मायनस मायनस प्लस प्लस मायनस मायनस येणार 4 2 8. 36 मायनस 8 म्हणजेच किती आला तिथं 28. ही व्हॅल्यू आली dx ची ग्रेटर नंबर प्लस dx झाला. नेक्स्ट काय डिटर्मिनंट तुमचा dy. dy ची व्हॅल्यू काढताना काय घेता तुम्ही त्यातला समोर आला a. इकडून कुणीकडे जाणार a 2 वेळेस झाला आता b 2 वेळेस झाला म्हणजे कुणीकडे जाणार तुम्ही ते c कडे म्हणजेच ac. a1 c1 a2 c2. ह्या ट्रिकनुसारच जा तुम्ही कारण की ही ट्रिक एवढी महत्वाची की तुमचं कोणतंच गणित चुकणार नाही कशाचं क्रॅमर्स. त्याच्यानंतर याच्यात व्हॅल्यू घ्या. याच्यात व्हॅल्यू घेतल्या तर a1 ची व्हॅल्यू घ्या त्यातली 6. a2 ची व्हॅल्यू घ्या त्यातली 8. c1 च्या ठिकाणी c1 ची व्हॅल्यू टाका तिथं -12. c2 ची व्हॅल्यू किती तिथं -2. त्याच्यानंतर याच्यात काय घेता तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय. हे दोन नंबरचा 6 इंटू -2 मायनस फॉर्म्युल्यातला परत ते दोघांचं मल्टिप्लाय घ्या -12 इंटू 8. 6चा टेबल 2 पर्यंत 6 2 12 प्लस मायनस 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 इथं प्लस करा. 12चा टेबल 8 पर्यंत किती येतो तो 96. 1 प्लस 1 मायनस मायनस बनवणार. मायनस करायचं मग मोठ्या नंबरमधून लहान नंबर मायनस करा. 6 मायनस 4 किती 6 मायनस 2 मीन्स 4. 9 मायनस 1 8 ग्रेटर नंबर प्लस म्हणजेची व्हॅल्यू आली तुमची dy ची. dx dy हे झाल्यानंतर आपण यूज करणार कोणता बाय युजिंग कोणता मेथड कोणती चालू आपलं क्रॅमर. मग इथं क्रॅमर टाका क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल जर यूज केला तर तुमची 1 ची व्हॅल्यू काढताना तुमच्यावरती ती dx त्याला डिवाइड d न y ची व्हॅल्यू काढताना काय फॉर्म्युला तुमचा dy ला d न डिवाइड करणे. dx च्या ठिकाणी dx ची व्हॅल्यू टाका किती तिथं 28. d च्या ठिकाणी d ची व्हॅल्यू किती तिथं 14. म्हणजेच x इक्वल 14 च्या टेबलमध्ये 28 किती नंबरला 2 नंबरला 1 ची व्हॅल्यू किती आली तिथं 2. सेम dy किती तिथं 84 बाय d ची व्हॅल्यू किती तिथं 14 ते 14 टाका. म्हणजेच y इक्वल 14 च्या टेबलमध्ये चेक करा किती नंबरला येतात ते 6. म्हणजेच 1 चे आन्सर आलं तुमचं 2 yचं किती आलं तिथं 6. म्हणजेच आपलं मिळालं त्यातलं सोल्युशन ऑफ इक्वेशन. सोल्युशन ऑफ इक्वेशन एक्स वाय 1 ची किती व्हॅल्यू 2 y ची 6 म्हणजे 2 6 काय झालं त्यातलं सोल्युशन ऑफ इक्वेशन. तुम्ही या मेथड नक्कीच यूज करा म्हणजे तुमचे हे प्रत्येक तुमचं डी dx dy हे डिटर्मिनंट बरोबर असेल. डिटर्मिनंट बरोबर असेल तर तुमचं हे सोल्युशन पण बरोबर असेल त्या ठिकाणी. यानंतर 5 नंबरचा एक्झाम्पल जे आहे ते हे समोर बोर्डवर दिसतं ते याला पहा एकदा त्याच मेथडनं सॉल्व्ह करतोय आपण. 4m + 6n = 54. हे काय झालं आपला गिवन पार्ट झाला. गिवन घेतल्यानंतर आपण काय घेतलं अगोदर a1 b1 आणि c1 कसं घेतलं त्याला कम्पेअर केल्याच्या नंतर जनरल फॉर्म सोबत कम्पेअर घेतला तर m शेजारची टर्म काय आली तुमची ही झाली तुमची त्यातली ही झाली a1 हे b1 आणि हा c1 नंबर घेतले त्यातले
A1 म्हणजेच किती त्यातले 4, B1 म्हणजेच किती त्यातले 6, C1 म्हणजेच 54. हे अगोदर नंबर घेतले. सेकंड इक्वेशन त्यातला 3m + 2n = 28. हे काय झालं गिवन. त्याच्यानंतर आता एक गिवन घेतलं, याला जनरल फॉर्म सोबत कम्पेअर करा. याच्यातलं घ्यायचं आपल्याला A2, B2 आणि C2 ह्या 3 व्हॅल्यू घ्यायच्या. आता याच्यातलं जर घेतलं तर याच्यातलं m शेजारचं हे A2, B2 आणि C2 नंबर. A2 म्हणजेच 3, B2 म्हणजेच 2, C2 म्हणजेच किती तिथं 28. हे A1, B1, C1 इथं A2, B2, C2 झाले. त्याच्यानंतर काल त्याच मेथडनुसार जर पाहिलं आपण ABC, तर हे AB म्हणजेच काय आपला डिटर्मिन D सोडवला होता. एकदा D म्हणजेच काय आपलं तिथं AB, A1, B1 इथं A2, B2 हे झालं तुमचा डिटर्मिन. याच्यात काय घ्यायच्या व्हॅल्यू घ्यायच्या. A1च्या ठिकाणी A1 ची व्हॅल्यू टाका 4, त्याच्यानंतर A2 ची किती तिथं 3, B1 ची व्हॅल्यू किती तिथं 6, B2 ची व्हॅल्यू किती तिथं 2. याचं काय करायचं आपल्याला क्रॉस मल्टिप्लाय कशाचा 4 × 2 म्हणजेच 4 × 2 मायनस ह्या दोन्हीचा क्रॉस 6 × 3. ह्या दोन्हीचं मल्टिप्लाय जर केलं किती आला तो 8 मायनस 6 3 18 प्लस मायनस मायनस करा 18 - 8 म्हणजेच 10 ग्रेटर नंबर साईन मायनस. ही व्हॅल्यू कशी आली आपली D ची. डिटर्मिन D सोडवल्याच्या नंतर व्हॅल्यू किती आली तुमची -10. आता हे झाली D. नंतर आपण कशाची व्हॅल्यू काढूया अगोदरच्या गणितात व्हेरिएबल त्यात x आणि y होतं, त्याच्यात काय काढायचं व्हॅल्यू आपण तिथं dx आणि dy काढूया, बरोबर का. आता या गणितात जर व्हेरिएबल जर चेक केलं तर इथं m आणि n आहे, या गणितात m n आहे म्हणजेच व्हेरिएबल चेंज आहे. व्हेरिएबल जर चेंज असेल तुमच्या तर मग इथं काय घ्यावं लागेल तुम्हाला तिथं D पहिली व्हॅल्यू कोणती तुमची व्हेरिएबल कोणतं तिथं dm म्हणजेच dm. मागच्या गणितात काय होतं तुमचं x आणि y व्हेरिएबल होते, म्हणजे इथं काय आलं होतं तुमचं dx आलं होतं. या गणितात काय नाही इथं dm तिथं dn येईल समजा. आता नेक्स्ट तुमचा डिटर्मिन म्हणजेच एकदा dm ची काढायची म्हणजेच काय घेणार तुम्ही तिथं cb कशी घेणार तिथं cb इथं c1 b1 इथं c2 b2 याच्या व्हॅल्यू घ्या. व्हॅल्यू घ्यायच्यात इथं c1 ची किंमत किती आपल्याकडे तिथं 54, त्याच्यानंतर c2 किती त्यातली 28, b1 ची व्हॅल्यू किती तिथं 6, b2 ची व्हॅल्यू घ्या 2, त्याच्यानंतर याचं करायचं क्रॉस मल्टिप्लाय. 54 × 2 मायनस फॉर्म्युल्यातला हे फॉर्म्युल्यानुसार मायनस परत त्या दोघांचं मल्टिप्लाय 6 × किती त्यातले 28. 54 × 2 किती येतं तिथं 108 मायनस. आता हा टेबल 28चा टेबल जर 6 पर्यंत माहित नसेल तर 6चा टेबल ना 6 न मल्टिप्लाय करा. 6 8चा किती येतोय 48, मग 8 लिहिले कॅरी किती आले तुमचे 4, 6 2चा 12 + 4 किती आले तिथं 16. म्हणजेच तुमचा 28चा टेबल नसेल ते दोघांचा रफ मध्ये मल्टिप्लाय करा तिथं लिहा. 1 + 1 मायनस काय करणार तिथं मायनस करा, मग मायनस केला तर 168 - 108 मीन्स 60 ग्रेटर नंबर साईन मायनस. ही जी व्हॅल्यू आली ही व्हॅल्यू आली तुमची dm ची, dx नाही dm. कारण की आपल्या गणितात जे व्हेरिएबल होतं काय होतं तुमचं तिथं m आणि n आपण पहिली काढली तिथं dm ची व्हॅल्यू किती आली तिथं -60. नेक्स्ट व्हेरिएबल काय गणितातला तुमचं n आहे, म्हणजे जिथं dy लिहित होतो त्या ठिकाणी आपल्याला काय लिहिणे तिथं आता dn बरोबर जर घेतलं आपण तर काय घेणार तुमचं आता समोरचं व्हेरिएबल कोणतं आलं तुमचं a कडून c कडे जायचं आपल्याला म्हणजेच ac a1 a2 c1 c2 याच्या व्हॅल्यू घ्या. या ठिकाणी व्हॅल्यू जर घेतल्या तर a1 ची व्हॅल्यू किती तिथं 4, मग इथं लिहा 4. त्याच्यानंतर a2 ची व्हॅल्यू किती तिथं 3, c1 किती तिथं 54, त्याच्यानंतर c2 किती तिथं 28. त्याच्यानंतर याच्या काय करायचं क्रॉस मल्टिप्लाय. क्रॉस किती त्यातला 4 × 28 मायनस परत ह्या दोघांचा मल्टिप्लाय 54 × 3. इथे 28चा टेबल जर माहित नसेल तर 4 न मल्टिप्लाय करायचं. एकदा सगळ्यात पहिले ह्या दोघांचं मल्टिप्लाय करा. 28 4चा किती येते 112 मायनस ह्या दोघांचं मल्टिप्लाय करा 162. 1 + 1 मायनस काय करणार तुम्ही मायनस करा, दोघा सबट्रॅक्शन किती येते तिथं 50 ग्रेटर नंबर साईन किती मायनस. हे व्हॅल्यू आली तुमची कशाची dn ची. एकदा dn बरोबर किती आले आपले तिथं -50. त्याच्यानंतर लिहायचं आपल्याला बाय युजिंग फॉर्म्युला, बाय युजिंग क्रॅमर्स रूल.
बाय युजिंग क्रॅमर्स रूल आपल्याला ची व्हॅल्यू आणि ची व्हॅल्यू काढत असतो आपण जनरली. याच्यात जर पाहिलं तर व्हेरिएबल कोणतं तुमचं एम आणि एन आहे. एम आणि एन आहे म्हणजेच आपल्या इथं काय निघणार आहे, तुमचं एम ची व्हॅल्यू निघणार आहे. एम ची व्हॅल्यू काय तुमची तिथं डी एम डिवायडेड बाय डी. बाकीच्या गणितात मागच्या गणितात काय केलं तुम्ही, ची व्हॅल्यू काढताना dx ला d न डिवाइड केलं होतं. या गणितात तुम्हाला एम ची व्हॅल्यू काढायची म्हणजे dm ला d न डिवाइड करा आणि n ची व्हॅल्यू काढायच्या ठिकाणी तिथं काय येणार तुमचं dn ला d न डिवाइड होणार. आता या ठिकाणी याच्या व्हॅल्यू टाका. dm ची व्हॅल्यू किती आहे -60, इथं -60 घेतले बाय डी ची व्हॅल्यू किती तिथं -10, तिथं -10 म्हणजेच एम इक्वल किती आलं मायनस मायनस प्लस मध्ये आन्सर येणार. 10 ला 16 डिवाइड करा किती आले ते 6, मायनस मायनस प्लस आले. या ठिकाणी समोर डीएन किती तिथं -50 आणि डी ची व्हॅल्यू किती आपल्याकडे -10. डी ची व्हॅल्यू किती -10 त्या ठिकाणी टाकली. 10च्या टेबलमध्ये 50 किती नंबरला येते तिथं 5 नंबरला. मायनस मायनस प्लस म्हणजे एन ची व्हॅल्यू किती आली तुमची 5. आता एम आणि एन झालं म्हणजेच गणिताचं काय मिळालं आपल्याला सोल्युशन ऑफ इक्वेशन. सोल्युशन ऑफ इक्वेशन किती आले तिथं एम एन इक्वल 6, 5. पहा एकदा गणितात एम आणि एन व्हेरिएबल होता म्हणजेच आपण काय काढलं अगोदर तुमचे जनरल व्हॅल्यू डीचा तुमचा जो डिटरमिनंट होता तो इथे एम एन असल्या कारण पहिला डीएम ची व्हॅल्यू काढली, डीएन ची व्हॅल्यू नंतर क्रॅमर्स रूल मध्ये एम लिहिला आपण इथं व्हेरिएबल एम आणि एकाची एन या दोघांच्या व्हॅल्यू निघणार आहे. एम इक्वल काय घेतलं आपण डीएम बाय डी, एन बरोबर डीएन बाय डी. दोघांचे जे व्हॅल्यू आल्या तुमच्या तेच काय मिळालं आपल्याला सोल्युशन ऑफ इक्वेशन. एकदा त्यानंतर 6 नंबरचा हे एक्झाम्पल दिसतंय ते बोर्डवरचा. आता पहिले इक्वेशन यामध्ये सरळ आहे आणि 2 नंबरचं एक तर सरळ करून लिहा किंवा त्याच्या व्हॅल्यू डायरेक्ट जरी घेतल्या तुम्ही, याची व्हॅल्यू किती 1/2, याची 1/2 तरी उत्तर येते. परंतु फ्रॅक्शन म्हणल्यानंतर तुम्हाला अडचण येत्या, त्यामुळे अगोदर सरळ करू आपण त्याला. आता पहिले इक्वेशन सरळ करायची गरज नाही, त्याला तर ॲज इट इज 2x + 3y इक्वल किती 2. हे काय होतं तुमचं गिवन. याच्यावरून आपल्याला व्हॅल्यू कोणत्या मिळणार तुमच्या A1, B1 आणि C1. A1 किती आपल्याकडे तिथं पहा एकदा, हे नंबर A1 हा नंबर घ्यायचा, B1 आणि नंबर कोणता आहे तुमचा C1. XY ज्या टर्म आहे तुमच्या कुठं लेफ्ट साईडला राईट साईडला काय असायला पाहिजे तुमच्याकडे नंबर असायला पाहिजे. A1 म्हणजेच किती घेतले 2, B1 म्हणजेच किती 3 आणि C1 म्हणजेच किती 2. आता सेकंड इक्वेशन लिहा x - y/2 इक्वल 1/2. हे काय द्यायला होतं तुम्हाला क्वेश्चन द्यायला होता म्हणजेच तो झाला आपल्याला गिवन पार्ट. त्याच्यानंतर याच्यात जर A1 जर A2 जर घेतला तर 1 आहे, B2 घेतला तर -1/2, C2 जर घेतला तर 1/2 आहे. जर फ्रॅक्शन जर नसेल सोडायचं तर ह्या इक्वेशनला सरळ करून पण सोडवल्या जातं. मग अगोदर सरळ करू आपण या इक्वेशनला. डी वाढलं किती तुमच्याकडे दोन्ही नंबर सेम इथं 2 या ठिकाणी 2 म्हणजे एलसीएम वगैरे काढायचं काम नाही. म्हणजे जो डिवाइडला नंबर आहे सेम असेल तर तेवढ्याच नंबरनं काय करा त्याला मल्टिप्लाय करा. मग याला कितना 2 न मल्टिप्लाय करतो. याला 2 न मल्टिप्लाय केला 2 × x मायनस इथे किती 2 × y/2. याला 2 मल्टिप्लाय केलं, याला 2 मल्टिप्लाय केलं इक्वल यालाही पण 2 न मल्टिप्लाय करा. काय लिहिणार इथं मल्टिप्लाय बाय 2 ने मल्टिप्लाय केलं इक्वेशनला. या दोघांचं मल्टिप्लाय किती आला तिथं 2x मायनस हे 2 लेस 2 लेस म्हणजे जिथं रिमेनिंग काय आली त्याला मायनस लिहिला. इथं काय व्हेरिएबल y उरले, इथं काय रिमेनिंग पार्ट 1 म्हणजेच इक्वेशन काय झालं आता सरळ झालं तुमचं. याच्यावरून आता जसं इक्वेशन सरळ होतं त्याचप्रमाणे इथं इक्वेशन सरळ दिसतंय. याच्यावरून व्हॅल्यू घ्या आता A2, B2 आणि C2. कशामध्ये जनरल फॉर्म कोणता आहे तुमचा A2x + B2y = C2. याच्यानुसार जर पाहिलं तर x शेजारची काय आली तुमची A2, y शेजारची टर्म आली B2. इथं नंबर दिसत नाही म्हणजेच काय तर तुमचं तिथं 1 आहे म्हणजेच B2 ची व्हॅल्यू किती आली तिथं -1, C2 किती आला तिथं 1 म्हणजे A2, B2, C2 मिळाले. नंतर डिटरमिनंट कोणता सोडवता तुम्ही डी च्या व्हॅल्यू जर पाहिल्या तर तुम्ही कोणत्या घेतात तिथं ABC हा झाला डी म्हणजेच काय तुमच्याकडे तिथं AB A1, A2, B1, B2. याच्यात व्हॅल्यू टाका. A2 ची व्हॅल्यू किती तिथं 2, सॉरी A1 ची व्हॅल्यू 2 आहे, A2 ची व्हॅल्यू किती तिथं ती पण 2 आहे, B1 किती तिथं 3, B2 किती तिथं -1
याच्या करायचा क्रॉस मल्टिप्लाय, 2 मल्टिप्लाय, मायनस असेल तर ब्रॅकेट यूज करतो आपण, मायनस फॉर्म्युल्यातला मायनस आहे, ह्या दोघाचा करायचा 3 मल्टिप्लाय 2. एकदा ह्या दोन नंबरचा क्रॉस मल्टिप्लाय, ह्या दोन्हीचा क्रॉस, मिडलला मायनस. पहिल्या दोघाचा मल्टिप्लाय केला, 2 1चा किती आला तो 2, प्लस मायनस मायनस, इथला मायनस, 3 2 चा 6, दोन्ही नंबर मायनस आहे, मायनस मायनस करणार आपण प्लस, 6 प्लस 2 किती आला तो 8, ग्रेटर नंबर साईन मायनस, म्हणजे डी किती आली तिथं -8 व्हॅल्यू. नेक्स्ट पाय एकदा आता समोर, आता इथं डी झाली, समोर काय घेणार आपण त्यातला dx, काय त्यातला cb, dx ची कशी घेणार आपण त्यातल्या cb याला घेणार c1 c2 b1 b2, याच्यात घ्या व्हॅल्यू काय c1 ची तुमची 2, c2 ची व्हॅल्यू किती तिथं 1, त्याच्यानंतर b1 किती तिथं 3, b1 3, b2 ची व्हॅल्यू -1, याचा घेणार आपण त्यातला क्रॉस मल्टिप्लाय कोणाचं करणार तिथं 2 मल्टिप्लाय -1 इंटू मायनस, ह्या दोघाचा मल्टिप्लाय घेतला, त्याच्यानंतर परत ह्या दोघाचा मल्टिप्लाय 3 इंटू 1, पहिल्या दोघाचा मल्टिप्लाय 2 1चा 2 प्लस मायनस मायनस, हे मायनसला मायनस लिहिला, 3 1चा 3, दोन्ही मायनस नंबर असेल तर काय करणार प्लस, 3 प्लस 2 किती आले तिथं 5, ग्रेटर नंबर साईन मायनस, हे आले तुमची dx ची व्हॅल्यू. डी झाला, dx झाला. नेक्स्ट नंबर काय करतो आपण dy साठी ac, dy मध्ये काय घेणार तुम्ही ac, मग इथल्या ac, a1 a2 c1 c2, याच्या व्हॅल्यू घ्या, a1 आणि a2 च्या व्हॅल्यू, a1 किती 2 आणि a2 किती त्यातला 2, मग इथे लिहिले 2 2, c1 c2, c1 2 आहे, हा 1 आहे, 2 1 2 1, याचा करायचा परत क्रॉस मल्टिप्लाय, 2 इंटू 1, हे दोघाचा क्रॉस, मायनस फॉर्म्युल्यानुसार हे दोघाचा परत क्रॉस, 2 इंटू 2, हे दोघाचा मल्टिप्लाय किती येते तिथं 1, मायनस 2 2 चा 4, प्लस मायनस मायनस करा, 4 मायनस 2 म्हणजेच किती आले 2, ग्रेटर नंबर साईन मायनस, ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला dy ची. dx आणि dy तिन्ही डिटरमिनेट झाले तर काय करणार तुम्ही बाय क्रॅमर्स रूल, बाय युजिंग क्रॅमर्स लिहा. नंतर आपल्याला व्हेरिएबल कोणते x आणि y, म्हणजेच काय लिहिणार तुम्ही इथं x म्हणजेच काय तुमचा dx ला d ने डिवाइड करणे, y ची व्हॅल्यू काढताना काय करणार तुम्ही dy ला d ने डिवाइड करणे, याच्यात व्हॅल्यू पुट करा, dx ची व्हॅल्यू कुठे आपली -5, d ची व्हॅल्यू किती ती -8. आता याच्यात जर पाहिलं तर टेबलमध्ये येत नाही, परंतु दोन्ही ठिकाणी मायनस आहे, मायनस मायनस काय येणार प्लस येणार, म्हणजेच किती आला आपलं 5/8 आला. हे कशाचं आन्सर आलं तुमचं x. समोर या ठिकाणी dy ची व्हॅल्यू किती तिथं -2 आणि d ची किती आपल्याकडे -8, त्या ठिकाणी -8 आले. या ठिकाणी टेबलमध्ये येते, 2 च्या टेबलमध्ये दोन नंबर येते, 2 1 चा वरती 2 4 चा, त्याच्यानंतर हे कशाचं y मायनस मायनस, याचा आन्सर प्लस मध्ये, x आणि y झाला, म्हणजेच काय मिळालं आपलं सोल्युशन मिळालं. सोल्युशन ऑफ इक्वेशन xy, x चा आन्सर किती आला आपला 5/8 आणि y चं किती आलं तिथं 1/4. एकदा ह्या व्हिडिओमध्ये आपण काय काय कव्हर केलं, डिटरमिनेंट मेथड कशाला म्हणायचा, क्रॉस मल्टिप्लाय केलं की डिटरमिनेंट मेथड, नंतर आपण क्रॅमर्सलाच काय म्हणतो आपण डिटरमिनेंट मेथड म्हणतोय. आता याच्यातले जर पाहिले तर 1 2 3 एवढ्या मार्क्स पर्यंत आतापर्यंत आलेले, काही क्रॉस मल्टिप्लायचे फिल इन द ब्लँक्स असेल तर 1 मार्कला पण विचारलेले गणित आहे, कधी 2 मार्कला पण विचारले. अशा प्रकारचं जर गणित असेल किंवा तुमचा 3rd नंबरचा जो क्वेश्चन आहे तो मिनिमम 3 मार्कला आतापर्यंत बोर्डनं विचारलेला आहे. म्हणजेच तुमचा बोर्डचा जर विचार केला तर ही मेथड पण तुम्हाला काय त्यातला मोस्ट इम्पॉर्टंट आहे.